देशाच्या अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम करणाऱ्या सर्वात मोठ्या कार्यक्रमाची खास माहिती. बजेट 2026 स्पेशल कव्हरेज. 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि त्याआधी आपल्या जीवनावर थेट परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या अर्थसंकल्पीय संज्ञा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. बजेट म्हणजे नेमकं काय बदलणार, कोणावर किती परिणाम होणार? देशाच्या अर्थव्यवस्थेत दरवर्षी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाचे महत्त्व अपार आहे. कर, महागाई, गुंतवणूक, सरकारी खर्च हे सगळं ठरवतं की पुढील वर्षभरात तुमच्या खिशावर किती ताण येणार आणि किती दिलासा मिळणार. चला तर मग नोकरदार, गुंतवणूकदार आणि सर्वसामान्यांसाठी काय महत्त्वाचं आहे ते समजून घेऊयात. नमस्कार, मी सनोफर. तुम्ही पाहताय रोकठोक महाराष्ट्र न्यूज. नोकरदारांसाठी काय बदलू शकतं? आपल्यापैकी पगारावर जगणाऱ्या लोकांसाठी हे बजेट खूप महत्त्वाचं ठरणार आहे. सगळ्यात आधी येतं करमुक्त मर्यादेचं प्रकरण, ज्या उत्पन्नावर करच लागत नाही. गेल्या वर्षी ही मर्यादा चांगलीच वाढली होती. आता यंदा ती आणखी वाढते का हे सगळ्यांच्या नजरा लावून बसल्या आहेत. त्याचबरोबर अतिरिक्त कर सवलत, HRA, LTA सारख्या सवलतींमध्ये सरकार काही बदल करतं का हेही महत्त्वाचं आहे. अधिभार आणि उपकर हे 2 शब्द भारी वाटतात, पण सोपं सांगायचं तर उपकर सर्वांवर समान, अधिभार जास्त उत्पन्नाच्या लोकांवर जास्त. यामध्ये बदल झाला तर महिन्याच्या पगारात येणारी रक्कम थेट कमी जास्त होऊ शकते. म्हणजेच हातात किती पगार येणार हा मोठा प्रश्न याच्यावर अवलंबून आहे. तसेच गुंतवणूकदारांसाठी काय? शेअर्स, म्युच्युअल फंड, सोनं, मालमत्ता या सगळ्यांमध्ये टाकणाऱ्यांसाठी बजेट म्हणजे जरा जास्तच टेन्शनची वेळ. टॅक्स वाढवणार की कमी करणार हे गुंतवणुकीला चालना देणार आहे. सगळ्यात मोठा मुद्दा कॅपिटल गेन्स टॅक्स, म्हणजे आपण शेअर्स किंवा घर विकून नफा कमावला तर त्यावर सरकार किती टक्के कर लावणार. हा कर वाढला तर गुंतवणुकीचं प्लॅनिंगच बदलून जाईल. कमी झाला तर गुंतवणुकीदारांसाठी खुश खबर. त्याचबरोबर सामान्य लोकांची चिंता आणि महागाई पाहणार आहोत. आपल्या रोजच्या बाजारातील भाजी, तेल, दूध, गॅस या सगळ्यांच्या किमतीवर सरकारला अप्रत्यक्ष कर, GST आणि इतर शुल्क मोठा परिणाम करतात. महागाई वाढली म्हणजे हातातला पगार तसाच आणि खर्च मात्र वाढलेले. म्हणून या बजेटमध्ये सरकार महागाई नियंत्रणावर काय पावलं उचलते हे खूप महत्त्वाचं आहे. सरकारचा खर्च जास्त आणि कमाई कमी तर त्याला वित्तीय तूट असे म्हणतात. ही तूट जास्त झाली तर देशाचं आर्थिक आरोग्य धोक्यात येऊ शकतं. पण काही वेळा पायाभूत सुविधा, रस्ते, उद्योग, रोजगार यासाठी पैसा खर्च करायचा असतो, तेव्हा तूट वाढली तर चालतं. यंदाची तूट कमी ठेवणार का वाढणार यावर देशाची अर्थव्यवस्थेची दिशा अवलंबून असेल. शेवटी निष्कर्ष काय निघतं? बजेट म्हणजे फक्त आकडे नाहीत, तर ते आपल्या खिशावर आणि घर खर्चावर थेट परिणाम करणारी गोष्ट आहे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी रोकठोक महाराष्ट्र न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा.